नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात दिवसभरातील ठळक घडामोडी. बिरदवाडी तालुका खेड गावाच्या हद्दीतून खून झालेल्या तरुणाचा मृतदेह मिळून आला आहे. या तरुणाच्या डोक्यावर, चेहऱ्यावर दगडाने तसंच अन्य हत्याराने वार करून त्याचा निर्घृणपणे खून करण्यात आलाय. त्याचे वय अंदाजे 25 ते 35 वर्ष आहे. खून झालेल्या तरुणाची ओळख अजून पटलेली नाही. मृतदेहाचा चेहरा काही प्रमाणात विद्रूप झालेला होता. त्यामुळे घटनास्थळी काढलेल्या छायाचित्राच्या आधारे पोलिसांनी या खून झालेल्या व्यक्तीचे रेखाचित्र तयार केले आहे. त्यावरून त्याचा शोध सुरू करण्यात आलाय. बिरदवाडी येथे रविवारी 11 जानेवारी रोजी मृतदेह मिळून आल्यानंतर घटनास्थळावरील छायाचित्रांचा आधार घेऊन या व्यक्तीचा वास्तविक चेहरा कसा असेल याचे रेखाचित्र तयार केले आहे. त्यामुळे या व्यक्तीची ओळख पटवण्यास मदत होणार आहे. या खून प्रकरणी अनोळखी व्यक्तीवर चाकण पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी तयार केलेल्या रेखाचित्राच्या आधारे संबंधित खून झालेल्या व्यक्तीचे वय अंदाजे 25 ते 35 वर्ष आहे. रंग गोरा, डोक्यावर केस असून दाढी आहे. अंगात निळ्या आकाशी रंगाचे जॅकेट, त्यात गडद निळ्या रंगाचे फुल बाह्यांचा चायना कॉलरचा शर्ट, चॉकलेटी बनियान, राखाडी रंगाची जीन्स पॅन्ट आहे. त्याच्या डाव्या हाताच्या पोटरीवर इंग्रजीत एम असे गोंदलेले आहे. पायात लाल पट्टी असलेली काळी प्लास्टिक चप्पल आहे. या वर्णनाच्या व्यक्तीबाबत कोणाला काही माहिती असल्याने त्यांनी चाकण पोलिसांशी संपर्क जितेंद्र कदम, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, मोबाईल क्रमांक 9823 34 8007 यावर संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले. पोलिसांच्या म्हणण्यानुसार सदर व्यक्ती कंपनीत कामाला असू शकतो. या भागातील भाडेकरी असू शकतो, नातेवाईक असू शकतो, मित्र असू शकतो. याबाबत काही माहिती असल्यास संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. खेड तालुक्यातील रानमळा ठाकरवाडी येथील संदीप गावडे यांच्या घराला लागलेल्या आगीत त्यांचे घर, धान्य, प्रापंचिक सर्व साहित्य आणि कपडे जळून खाक झाले. लहान लेकरांना घेऊन उघड्यावर पडलेल्या या कुटुंबाला मदतीची गरज आहे. खेड तालुक्यातील काही कार्यकर्त्यांनी या कुटुंबाला आधार दिला आहे. आम्हाला शिवीगाळ का केली असा जाब विचारण्यासाठी गेलेल्या तरुणावर दगडफेक करून जखमी केल्याची घटना म्हाळुंगे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कोरेगाव येथे घडली आहे. वैभव पांडुरंग मेदनकर यांनी म्हाळुंगे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी विजय नारायण झांबरे आणि त्याच्यासोबत असलेल्या 2 अनोळखी इसमांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी वैभव हे आरोपीला शिवीगाळ केल्याबाबत विचारणा करण्यासाठी गेले होते. यावेळी आरोपी विजय झांबरे याने रागाच्या भरात वैभवच्या कपाळावर दगड मारून त्यांना जखमी केले. तसेच आरोपीच्या इतर साथीदारांनी फिर्यादीचे मित्र प्रज्वल शितोळे आणि प्रणव खंडागळे यांना मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. खेड तालुक्यातील डेहणे गावाच्या परिसरातील शाळांच्या वावरात मद्य विक्री होत असल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत. याबाबतचे व्हिडिओ स्थानिकांनी पुणे लाईव्ह कडे पाठवले आहेत. श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर बंद असल्याने या भागातील माकडांवर उपासमारीची वेळ आली आहे. भीमाशंकर मंदिर परिसरातील विकास कामांच्या पार्श्वभूमीवर मंदिर 3 महिने भाविकांसाठी बंद आहे. त्यामुळे भाविक व पर्यटक या भागात येत नसल्याने माकडांची उपासमार होत असल्याचे पुणे लाईव्हच्या दर्शकांनी व्हिडिओ पाठवून कळवले आहे. श्री क्षेत्र खरपुडी खंडोबा येथे संक्रांतीचा सण पारंपरिक पद्धतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी गावातील व पंचक्रोशीतील महिला भाविकांनी खंडेरायाचे दर्शन घेतले. मकर संक्रांतीनिमित्त चाकण येथील चक्रेश्वर मंदिर या ठिकाणी महिलांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. चाकण परिसरातील साबळेवाडी येथे सुरू असलेल्या अवैध दारू कारखान्यावर गुन्हे शाखेच्या युनिट 3ने छापा टाकून हजारो लिटर कच्चे रसायन जप्त केले आहे. तसेच आळंदी जवळील मरकळ येथील पाझर तलावाच्या मोकळ्या जागेत सुरू असलेल्या मोठ्या दारू अड्ड्यावर पोलिसांनी कारवाई केली आहे. जमिनीतील खड्ड्यात साठवलेले 3000 लिटर रसायन पोलिसांनी जप्त केले. श्री शक्ती महिला प्रभाग संघ वाडा कडूस अंतर्गत कमान येथील 10 बचत गटांना उद्योग व्यवसाय करण्यासाठी 7,80,000 रुपयांचे धनादेश वाटप करण्यात आले.
पाईट आंबेठाण भागात शिवसेनेच्या वतीने सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. आमदार बाबाजी काळे व मान्यवर यावेळी उपस्थित होते. खेड तालुक्यातील भामा नदीवरील शेलू ते कुरकुंडी आणि कोरेगाव खुर्द ते कोरेगाव बुद्रुक या गावांना जोडणारा कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यावरील पूल अवजड वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय. यामुळे अवजड वाहतूक करणाऱ्या वाहन चालकांना मोठा वळसा घालून इच्छित स्थळी जावे लागत असल्याचे स्थानिकांनी सांगितले. कोरेगाव खुर्द आणि कोरेगाव बुद्रुक या दोन गावादरम्यान भामा नदीवर जवळपास 30 वर्षापूर्वी कोल्हापूर पद्धतीचा बंधारा उभारण्यात आला होता. अलीकडच्या काळात हा बंधारा वाहतुकीसाठी कमकुवत ठरत आहे. त्यामुळे पुढील काळात हे दोन्ही बंधाऱ्यावरून सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून अवजड वाहतूक करू नये असे आवाहन पाटबंधारे विभागाने केले आहे. अवजड वाहनांमुळे चाकण औद्योगिक भागात आणि राष्ट्रीय महामार्गावर होणारी नित्याची वाहतूक कोंडी, जीवघेणे अपघात यांना आळा घालण्यासाठी प्रशासनाने विधायक पावले उचलण्याची मागणी होत आहे. मागील काही काळात औद्योगिक भागात आणि गावे व शहर हद्दीतून मार्गक्रमण करण्यास अवजड वाहनांना दिवसभरासाठी अनेकदा प्रवेश बंदी झाली. मात्र त्यानंतर काही दिवसात पोलिसांना वाकुले दाखवत हे वाहने सर्रास रहदारीच्या वेळी शहरातून धावत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. पोलीस यातील काही वाहनांवर कारवाई करून कागदी घोडे नाचून मोकळे होतात. वाहतूक शाखेने अनेकदा रहदारीच्या वेळी प्रवेश बंदी करून देखील अंमलबजावणी व्यवस्थित होत नसल्यामुळे शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न अद्यापही कायम आहे. शहरात अवजड वाहनांना प्रवेशबंदी करूनही वाहने महामार्गावर आणि शहरात प्रवेश करतात. अवैध प्रवासी वाहतूक करणारी वाहने, यामुळे शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न अजूनही तसाच आहे. शहराबाहेरून जाणाऱ्या बाह्यवळण रस्त्यांची कामे घोषणांच्या पुढे जात नाहीत. महामार्गांची कामे निविदा स्तरावर येऊन पुढे सरकत नाहीत. त्यामुळे येथील वाढते अपघात आणि वाहतूक कोंडीचा प्रश्न अजूनही जैसे थे आहे. अवजड वाहतूकदार मंडळीवर वाहतूक शाखेच्या पोलिसांनी अलीकडच्या काळात गुन्हे नोंदवले असले तरी त्याचा फारसा परिणाम झालेला दिसत नाही. मकर संक्रांत व षटतिला एकादशी निमित्त संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी दर्शनासाठी पहाटेपासूनच भाविकांची आज मोठी गर्दी केली होती. मकर संक्रांतीनिमित्त आज आळंदीमध्ये जवळपास 60,000पेक्षा अधिक महिलांनी माऊलींच्या संजीवन समाधीचे दर्शन घेतले. मंदिर परिसर इंद्रायणी घाटावर विक्रेत्यांच्या गर्दीमुळे जत्रेचे स्वरूप आले होते. एकादशी निमित्त मंदिरात व महाद्वारात आकर्षक अशी फुल सजावट करण्यात आली होती. तसेच अनेक भाविक अजान वृक्ष श्री सिद्धेश्वर महाराज मंदिर परिसरात श्री ज्ञानेश्वरीचे पारायण करत होते. एकादशी निमित्त टाळ मृदुंगाच्या गजरात हरिनामाच्या घोषात मंदिर प्रदक्षिणा मार्ग रस्त्यावर दिंड्या प्रदक्षिणा करत होत्या. आलेल्या भाविकांसाठी उपवासाच्या पदार्थाचे वाटप मंदिर व इंद्रायणी घाटावर करण्यात येत होते. मकर संक्रांत निमित्त राज्यातून विविध भागातील अनेक महिला भाविक आळंदीमध्ये माऊलींच्या दर्शनासाठी येत असतात. यावर्षी सुद्धा पहाटेपासून त्या महिला भाविकांची माऊली दर्शनासाठी गर्दी दिसून येत होती. मंदिरात आलेल्या महिला भाविक माऊलींना ओवसा वाहत होत्या. मकर संक्रांतीनिमित्त इंद्रायणी घाट परिसर विविध दुकानांनी सजला होता. इंद्रायणी घाटावर भाविकांची गर्दी दिसून येत होती. सायंकाळी मकर संक्रांती व एकादशी निमित्त इंद्रायणी घाटावर देवस्थानच्या वतीने हळदी कुंकू व इंद्रायणी आरतीचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा परिषदांच्या निवडणुका जाहीर करण्यात आल्या असून त्यात पुणे जिल्हा परिषदेचीही निवडणूक होणार आहे. पुणे जिल्ह्यात 73 गट व 146 गण असून सर्वाधिक 16 गण जुन्नर, खेड व इंदापूर या 3 तालुक्यांमध्ये. राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार पुणे जिल्ह्यात 16 जानेवारीपासून अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे. मतदान 5 फेब्रुवारी रोजी होणार असून मतमोजणी 7 फेब्रुवारीला होईल. जिल्ह्यात एकूण 73 गट वर 146 गण आहेत. एकूण गटांमध्ये अनुसूचित जातीसाठी 7, अनुसूचित जमातीसाठी 5, नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी 16 तर सर्वसाधारण 42 गट असतील. सर्वाधिक 16 गण जुन्नर, खेड व इंदापूर या तालुक्यांमध्ये असून प्रत्येकी 14 गण शिरूर व दौंड तालुक्यात आहेत. हवेली व बारामती तालुक्यात प्रत्येकी 12 गण असून आंबेगाव व मावळ येथे 10, पुरंदरमध्ये 8 तर मुळशीत 6 व सर्वात कमी 4 गण वेल्ह्यात आहेत. पुणे नाशिक महामार्गावर तळेगाव चौकाच्या लगत असलेल्या उड्डाणपुलाच्या खाली व लगतच्या भागात प्रशासनाकडून ड्रेनेजचे काम मागील अनेक दिवसांपासून संथ गतीने सुरू आहे. रस्त्यावरून वाहणाऱ्या गटारामुळे नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. गाड्या स्लिप होऊन गाड्या पडत आहेत. पुणे जिल्हा परिषद निवडणुकांचा बिगुल वाजल्याने उमेदवारांनी देखील प्रचाराला वेग दिला आहे.
जिल्हा परिषदेचे इच्छुक उमेदवार गणेश नाना अरगडे यांनी निवडणूक जाहीर होताच कार्यकर्त्यांची बैठक बोलावली. काळूस मेदनकरवाडीसह संपूर्ण मतदारसंघातील तरुण कार्यकर्ते यावेळी खूप मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यकर्त्यांशी यावेळी गणेश नाना अरगडे यांनी संवाद साधला. सगळ्यांच्या त्या एवढ्या मोठ्या सहभागातून आणि तुमचा गावचा जो एवढा मोठा पाठिंबा आहे, म्हणजे नकळत ऍक्सिडेंटली मी या राजकारणात आले होते. खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केटमध्ये बुधवारी 14 जानेवारी 2026 रोजी कांद्याची प्रचंड आवक झाली. मोठ्या प्रमाणावर आवक होऊनही कांद्याचे दर स्थिर राहिले. चाकण मार्केटमध्ये बुधवारी कांद्याची एकूण आवक 8,000 पिशवी म्हणजे 4,000 क्विंटल झाली व कांद्याला प्रति किलोस 10 ते 12 रुपये असा दर मिळाला असल्याची माहिती बाजार समिती प्रशासनाकडून देण्यात आली. खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केटमध्ये बुधवारी 14 जानेवारी 2026 रोजी तरकारी विभागात पालेभाज्या आणि फळभाज्यांची आवक मोठ्या प्रमाणावर घटली. भोगी आणि संक्रांतीच्या सणानंतर बाजारातील उलाढाल अचानक घटली. सणामुळे शेतकरी आणि ग्राहक यांनी काही प्रमाणात बाजाराकडे पाठ फिरवल्याचे अडत्यांनी सांगितले. खेड कृषी उत्पन्न बाजार समिती उपबाजार महात्मा फुले मार्केट या ठिकाणी फळभाज्या असेल पालेभाज्या असेल यांची आवक अतिशय कमी प्रमाणात झालेली आहे. पालेभाज्या व फळभाज्यांची आवक कमी व्हायचे मुख्य कारण म्हणजे सोमवारी मार्केट चालू असल्यामुळे त्याचा परिणाम या 2 दिवसावर झालेला आहे. आणि आज रोजी संक्रांती सण आहे. संक्रांत असल्यामुळे या ठिकाणी गिऱ्हाईकसुद्धा अतिशय कमी प्रमाणात आहे. आज रोजी कोबी असेल, कोबी 20 रुपये किलो झालेले, फ्लावरसुद्धा 15 ते 20 रुपये किलो झालेले. वांग्याचे भाव थोडे वाढलेले, वांगी 40 ते 50 रुपये किलो झालेले. टमाट्याचे भावसुद्धा वाढलेले, टमाटे 25 ते 35 रुपये किलो झालेले. कारले 40 ते 50 रुपये किलो आहे. गवारीचे भाव टिकून आहे. गवार 90 ते 110 रुपये किलो आहे. दुधी भोपळासुद्धा 20 ते 25 रुपये किलो आहे. डांगर भोपळासुद्धा 20 ते 22 रुपये किलो आहे. शेवगासुद्धा 80 ते 100 रुपये किलो आहे. मिरचीचे भाव वाढलेलेच आहेत. मिरची 60 ते 70 रुपये किलो आहे. दोडकासुद्धा 40 ते 50 रुपये किलो आहे. शिमला मिरचीसुद्धा 40 ते 50 रुपये किलो आहे. त्याचप्रमाणे श्रावणी घेवडा असून 30 ते 40 रुपये किलो आहे. वालवर 20 ते 25 रुपये किलो आहे. चवळीसुद्धा 25 रुपये किलो आहे. तोंडलीसुद्धा 25 रुपये किलो आहे. राजमा 30 ते 40 रुपये किलो आहे. पावटासुद्धा 30 ते 40 रुपये किलो आहे. भेंडी 40 ते 50 रुपये किलो आहे. गाजर 10 ते 15 रुपये किलो आहे. घोसाळीसुद्धा 20 ते 25 रुपये किलो आहे. बीटसुद्धा 10 ते 20 रुपये किलो आहे. काकडी 20 ते 25 रुपये किलो आहे. तूर 40 ते 50 रुपये किलो आहे. पापडी 20 ते 25 रुपये किलो आहे. वाटाण्याचे भाव थोडे वाढलेले आहेत. वाटाणा 25 ते 28 रुपये किलो झाले आहेत. सर्वसाधारण फळभाज्यांची ही स्थिती आहे. पालेभाज्यांचे भाव मात्र कोथिंबीरचे तेवढे भाव थोडे 7 ते 8 रुपयाला गड्डी आहे. त्याचप्रमाणे शापू असेल, शापूसुद्धा 5 ते 6 रुपयाला गड्डी आहे. पालकसुद्धा 5 ते 6 रुपयाला गड्डी आहे. मेथीसुद्धा 5 ते 6 रुपयाला गड्डी आहे. सर्वसाधारण बाजारामध्ये अशी स्थिती आहे. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.